चला, जय हिंद सर्वांनी अभ्यास करा, कारण स्पर्धा कधी जाहीर होईल काय सांगता येत नाही. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांचा SMS आला मला स्टेटसला की सर जनरल नॉलेजचे पण प्रश्न घ्या. आपण चालू केले 10 प्रश्न जनरल नॉलेजचे, जेवढं जमते आपल्याला तेवढं आपण काय करतोय घेतोय. पण गणित बुद्धिमत्ता कंटिन्यू आहे. नवीन विद्यार्थी आहे, पहिल्यापासून पाहायचे, कमेंट मध्ये जायचं, तिथं कमेंट पिन केलेली असते त्यावर क्लिक करायचं, तुम्हाला पहिल्यापासून सगळे व्हिडिओ दिसतील. बरोबर. जो सरावात राहील त्याची वर्दी. बरोबर. आपला टायटल काय? नो सराव नो वर्दी. जर स्पर्धा परीक्षा करतोय, भरती करतोय आणि सरावच करत नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलं की सराव केला की तुमचं पाया मजबूत होतो. पाया मजबूत झाला की तुम्ही कसलाही पेपर असू द्या तुम्ही त्याला मार्क पाडू शकता. चला सुरुवात करूया. टास्क नंबर 23. बघा, पहिला गणित बघा. एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयांचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपयांचा माल विकला, तर शेवटच्या 10 दिवसात एकूण विक्री किती असेल? अगदी साधं सोपं. तुम्हाला पहिल्यांदा एकूण रुपये काढावे लागतील. बघा, त्याने काय केलंय, 40 दिवसामध्ये एकूण 1200 रुपयांचा माल विकला, म्हणजे 48,000 रुपयांचा टोटल माल विकला. त्यानंतर काय केलं, 30 दिवसामध्ये सरासरी 1000 रुपयांचा माल विकला. याचा अर्थ 3 एक 3, 30 दिवसामध्ये त्याने 30,000 रुपयाचा माल विकला. राहिले 10 दिवस. या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली, 48,000 वजा 30,000 राहिले 18,000. याचा अर्थ शेवटच्या 10 दिवसामध्ये त्याने 18,000 रुपयांची विक्री केली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 झालं तुमचं उत्तर. एवढं सोपं होतं, एवढं साधं होतं, याच्यामध्ये काय अवघड काय नव्हतं हे लक्षात ठेवा. बघा, दुसरा प्रश्न. ABCD यांचे सरासरी मासिक उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 50, 90, 4, 2, तर C चे उत्पन्न किती? बरोबर. बऱ्याच मुलं काय करतात, डायरेक्ट गुणोत्तराची बेरीज करतात, या 48,000ला भागतात. तसं अजिबात करायचं नाही. का? कारण इथं सरासरी या शब्दाने घोटाळा केला आहे. बरोबर. आता काय करायचं, त्यांचं एकूण रुपये काढायचं. मग काय करायचं, 48,000 गुणाकारामध्ये 4. बरोबर. तुम्ही गुणाकारात 4 का केलं? कारण हे चौघजण आहेत म्हणून गुणाकारात 4. तुम्ही काय करणार, यांचा गुणाकार करणार, आलेल्या रुपयाला तुम्ही गुणोत्तराच्या बेरजेने भागणार. तुम्ही तसं काय करत नाही, डायरेक्ट हितच गुणोत्तराच्या बेरजेने भागा, म्हणजे छेदात गुणोत्तराची बेरीज, म्हणजे 5 आणि 9 14, 14 आणि 4 18 आणि 2 20, छेदात 20, शून्याला शून्य कॅन्सल, बेक बे, बेदोनी 4, 48 दोन्ही 96 आणि हे 2 शून्य. ही झाली तुमची x ची किंमत डायरेक्ट. आता आलेल्या किमतीनं तुम्हाला गुणोत्तराला गुणायचंय. ज्याचं गुणायचंय विचारले त्याचं गुणा. कुणाचं विचारले तुम्हाला? सीचं गुणोत्तर काय रे संदीप? 4. गुणाकारामध्ये 4, शून्याला 0, साइन चौक 24 ला 4, हातच्याले 2, 9 चौक 36 आणि 2 38. तर सीचं उत्पन्न 38,400, म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर. इथं सरासरी आहे. एक लक्षात ठेवा, प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचा. बरीच मुलं गडबड करतात, डायरेक्ट यालाच 20 ने भागतात. असं करायचं नाही. 48,000 गुणाकारामध्ये 4 सरासरी, याचा अर्थ प्रत्येकाचं 48,000 उत्पन्न आहे. ओके. पुढे बघा, ABCD यांची सरासरी 75 रुपये मजुरी आहे. जर B व C यांची सरासरी मजुरी 80 रुपये व D ची मजुरी 61 रुपये असेल, तर A ची मजुरी तुम्हाला काढायची. बरोबर. ABCD यांची सरासरी मजुरी 75 रुपये. मग तुम्हाला 75 गुणाकारामध्ये 4, का तर ती चौघ आहेत. याचा अर्थ 4 25, 7 चौक 28, 20 आणि 28 म्हणजे 300 रुपये. 300 रुपये टोटल त्यांची मजुरी झाली. ओके. आता पुढे म्हणतात B आणि C ची मजुरी किती आहे? सरासरी 80 रुपये. म्हणून B व C बरोबर 80 गुणाकारामध्ये 2, 8 दोन्ही 16, 160 रुपये B आणि C ची झाली. पुढे ते म्हणतात D ची मजुरी किती आहे? 61 रुपये. या दोघांची बेरीज केली 60 अधिक 61 बरोबर आली 221 रुपये.
221 रुपये. हे 221 तुम्ही 300 मधून वजा केलं की तुमची याची किंमत निघून जाईल. बरोबर 300 वजा 221 म्हणजे 79 रुपये असणार याची मजुरी. हे लक्षात ठेवा. 80 गुणाकारामध्ये 2 का केलं? कारण बी आणि सी हे दोघं आहेत. सरासरी मजुरी 80 आहे म्हणून 80 दोन्ही 160 म्हणजे त्या दोघांची जी काय मजुरी असेल ती 160 रुपये आहे. ओके. पुढे बघा जर डॉक्टरांनी तुम्हाला 5 गोळ्या दर 1.5 तासाने याप्रमाणे खायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? हा पेपर मध्ये पडलेला प्रश्न आहे. ओके. बघा आता काय म्हणतात, जर तुम्हाला 5 गोळ्या प्रत्येक 1.5 तासाला 1 गोळी खायच्या, पण सुरुवात करताना सुरुवातीला एक गोळी खायची आहे. म्हणजे बघा ही झाली पहिली गोळी, 1.5 तासानं झाली ही दुसरी गोळी, पुन्हा 1.5 तासानं ही झाली तिसरी गोळी, पुन्हा 1.5 तासानं चौथी गोळी आणि पुन्हा 1.5 तासानं 5वी गोळी. किती गॅप? हा 1.5, हा 1.5 3, हा 1.5 4 4.5, हा 1.5 6 तास तुम्हाला तब्बल लागले. पर्याय क्रमांक 4. बरोबर. तुम्हाला तब्बल किती तास लागले? 6 तास लागले त्या 5 गोळ्या खायला. बरोबर. पहिली गोळी इथं काय फसवलं जातंय? पहिली गोळी खाल्ल्यानंतर 1.5 तासानं खायची. बरोबर. सुरुवातीपासून 1.5 तास तसं काय नाही. एक गोळी खायची त्यानंतर 1.5 तास. म्हणून पहिली याच्यातून तुम्हाला काय करायचंय? वजा करायचे. लक्षात ठेवा. पुढे बघा 3x वजा 10 बरोबर 20 तर x बरोबर काय? एकच्या समीकरणाचं उदाहरण आहे. हा पण परीक्षेला पडलेला प्रश्न. तुम्ही म्हणसाल सर एवढं सोपं. हो एवढं सोपं पण विद्यार्थ्याकडे चुकतं का? कुणीकडे काय न्यायचं कसं घेऊन जायचं हे कुणाला माहित नसतं. बघा 3x वजा 10 बरोबर 20. 3x वजा 10 बरोबर 20 हे वजा इकडे गेल्यावर काय होणार? अधिक होणार. 3x जागेवर राहिलं बरोबर 20 अधिक 10. 3x बरोबर 30. x बरोबर गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकार होणार. 30/3 बरोबर 10. x ची किंमत काय आली? 10. काय झालं? 3 10 30. हे लक्षात ठेवा. पुढे बघा 4x अधिक 10 बरोबर 70. हे तर सेम त्याच टाईप. 4x हे अधिक इकडे गेल्यावर काय होणार? वजा होणार. बरोबर 70 वजा 10. 4x बरोबर 60. x बरोबर गुणाकार म्हणल्यावर इकडे गेल्यावर भागाकार होणार. 60/4 15 चोक 60. x ची किंमत संदीप आणि संदुल्या काय आली? 15 आली. हे लक्षात ठेव. पर्याय क्रमांक 3. बरोबर. बऱ्याच मुलांना बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर चिन्हाचं बदली होतं अशा गोष्टी माहित नसतात का? सराव नसल्यामुळे. नवीन विद्यार्थी अशा गणिताला सुद्धा चुकतो. त्याला वाटतं भरती अवघड आहे, पण अजिबात नाही. याच्यामध्ये जर समजा संदीप संदूल तू जर सरावच करायचा ठरवला तर तुला कसलाही कुठलाही अभ्यास अवघड वाटत नाही. आपण काय करतो? आपण फक्त शिल्क खातो. आपल्याला फक्त महाराष्ट्राला लागलेली समुद्र किनारपट्टी एवढंच येते का? आपण खोलवर जाऊन अभ्यास करत नाही. त्यामुळे आता जो खोलवर जाऊन अभ्यास करतो त्याचा काळ आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा x/9 बरोबर 5 तर x ची किंमत काय? बरोबर. x/9 बरोबर 5. x/9 बरोबर 5 तर x ची किंमत विचारली. भागाकारात आहे. इकडे गेल्यावर काय होणार? गुणाकार होणार. याचं कमेंट करा. याचं उत्तर तुम्ही काय करा? कमेंट करा. तुम्ही केलेली कमेंट म्हणजे आमचा ऑक्सिजन असतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला काय होतं? पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद वाढते. बरोबर. सर माझं गणित अवघड आहे, मी भरती करतो, पहिलीच भरती आहे. टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स जॉईन करा. त्यानंतर प्ले स्टोअरला जायचं, सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप घ्यायचं. ऍप मध्ये फ्री जर तुम्हाला वाटलं फ्री बघायला क्लास, डेमो क्लास आहेत फ्री मध्ये. त्यानंतर टेस्ट आहेत. तुम्हाला जर वाटलं टेस्ट डाउनलोड करून घ्या, त्या फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या. क्लास लावा असंच म्हणत नाही. त्या ऍप मध्ये गेल्यानंतर तुमचा फायदा होणार म्हणून ऍप डाउनलोड करा. ब्लॅक लोगो आहे आपला. बरोबर. पुढे बघा 50% चे 50% किती? एका विद्यार्थ्याने टाकलेला प्रश्न आहे. अगदी साधा सोपा आहे. टक्केवारीमध्ये बघा 50% म्हटलं की काय होतं? त्या संख्येच्या छेदात 100 जातं. हे लक्षात ठेवा. ची म्हणजे गुणाकार. 50% छेदात गेलं 0. शून्याला 0 कॅन्सल. 5 25 छेदात 10 100 म्हणजेच 0.25 झालं तुमचं उत्तर, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये.
बरोबर 50%चे 50% किती 0.25 बरोबर. पुढे बघा एका प्रश्नपत्रिकेमध्ये 40 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. मेघा हिने सर्व प्रश्न सोडवले पण तिला फक्त 95 गुण मिळाले तर तिचे किती प्रश्न चुकले. साधं सोपं आहे. अगोदर एकूण मार्क किती हो 40 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क 4 पंचे 20 याचा अर्थ 200 गुणांची परीक्षा. तिला काय झालं फक्त 95 गुण पडले. ह्या 200 मधनं 95 कट करा 200 वजा 95 तिचे 105 गुण गेले आहे बरोबर. हे गुण कसे गेले हो बरोबर गुणाचा 5 आणि चुकलेल्या गुणाचा 2 त्या दोघांची बेरीज करा 5 प्लस 2 ह्या दोघांची बेरीज करून जेवढे मार्क गेले त्याला भागायचे 5 आणि 2 7 7 1 7 7 5 35 याचा अर्थ तिचे 15 प्रश्न चुकलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 जे काय उत्तर हे चुकलेलं असणार आहे. तिचे बरोबर प्रश्न किती आले 40 वजा 15 तिचे 25 प्रश्न बरोबर आले. लक्षात ठेवा बरोबर 25 प्रश्न बरोबर आले आणि तिचे 15 प्रश्न चुकले. तुम्ही या टाइप मध्ये केलं एकूण गुण काढा बरोबर. त्यानंतर जेवढे गुण पडले तेवढे वजा करा. ते वजा करून जे काय उत्तर येईल त्या उत्तराला मिळणारे आणि कमी केले जाणारे ह्या दोघांची बेरीज करून भागा. उत्तर आलं 15. जे उत्तर येईल ते चुकलेलं असणार आहे. पुढे एक प्रश्न आपण त्या टाइपचा बघू. बघा एका प्रश्नपत्रिकेमध्ये 50 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. रेखा हिने सर्व प्रश्न सोडवले पण तिला फक्त 92 गुण मिळाले तर तिचे किती प्रश्न चुकले बरोबर. बघा 50 प्रश्न प्रत्येक प्रश्न 4 गुणांना 4 पंचे 20 200 गुणांची परीक्षा. आता 200 गुण वजा मिळालेले 92 गुण राहिले 108 गुण तिला काय झाले कमी पडले. मग काय करा मिळालेले आपलं सॉरी एकूण गुण अधिक कापले गुण म्हणजे एकूण 4 गुण मिळतात अधिक कापले जाणारे गुण 4 आणि 2 6. बघा 6 1 6 शिल्लक राहिले 4 6 8 48 18 प्रश्न तिचे चुकले. बघा किती प्रश्न चुकले हो 18 सॉरी इथं किती प्रश्न बरोबर आले असा प्रश्न होता. किती प्रश्न बरोबर आले असा प्रश्न होता. लक्षात ठेवा बरोबर. तिचे चुकले किती 18. आता 50 मधून 18 गेले राहिले किती संदीप संदुल्या 32 प्रश्न तिचे बरोबर आले 32 प्रश्न. पर्याय क्रमांक 1. किती चुकले असं असतं त्याचं उत्तर 18 असणार आहे. लक्षात ठेवा बरोबर. पुढे बघा एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील बरोबर 64 होते. पहिली स्पर्धा झाली कॅरम. बघा कॅरमची स्पर्धा म्हणजे प्रतिस्पर्धी असतो. बघा 64 पहिली स्पर्धा झाली बरोबर किती 32 खेळाडू बाजूला पडले. ही पहिली स्पर्धा राहिले किती 32 राहिले. त्या 32 मध्ये दुसरी स्पर्धा झाली 16 खेळाडू बाहेर पडले राहिले किती 16. आता त्या तिसरी मधनं 16 मधून 8 बाहेर पडले राहिले किती 8. तुम्हाला किती बाद झाले असं विचारलंय. ह्या 64 मधून राहिलेले 8 वजा करा तुमचं उत्तर काय येणार 56 खेळाडू बाद झाले आहेत. पर्याय क्रमांक 2. पहिल्यामध्ये 32 अधिक 16 अधिक 8 तुमचं उत्तर निघून जाईल बरोबर. 32 अधिक 24 उत्तर आलं 56 खेळाडू बाद झाले आहेत बरोबर. कॅरमची स्पर्धा म्हणजे प्रतिस्पर्धी असणार आहे. लक्षात ठेवा. प्रश्न बघा 12 सायकलींची किंमत 36,000 रुपये आहे तर अशा 18 सायकलींची किंमत किती. तुम्हाला याच्यामध्ये अगोदर एका सायकलची किंमत काढावी लागेल. बघा 36,000 रुपये किती सायकलींची किंमत आहे 12 म्हणून भागाकारामध्ये 12 12 1 12 12 3 36. एका सायकलची किंमत काय झाली संदीप 3,000 रुपये. तुला विचारले 18 सायकलींची म्हणून गुणाकारामध्ये 18 18 3 54 आणि वरचे 3 शून्य म्हणजे 54,000 रुपये. पर्याय क्रमांक 4 झालं तुमचं उत्तर. पुढे बघा
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती? ते काय म्हणतात, एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, मग दुसरी संख्या काय झाली x आणि पहिली संख्या झाली 3x, बरोबर का? कारण दुसरीच्या तिप्पट आहे, पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, म्हणून 3x अधिक x बरोबर दोघांची बेरीज 120 आहे. मग पुढे 4x बरोबर 120, x बरोबर 120 छेदात 4, 4 त्रिक 12, 30, x ची किंमत आली 30, तर पहिली संख्या कोणती? म्हणून 30 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9 आणि 0, 90 असेल तुमची पहिली संख्या, बरोबर. दुसरी विचारली तर ती आहे 30, बरोबर. इथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, पहिली आणि दुसरी काय हे व्यवस्थित, एक संख्या दुसरीच्या तिप्पट म्हणून दुसरी x आणि पहिली 3x. पुढे बघा, एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्न उत्तर चूक येते, तर अशा 51 प्रश्नांपैकी त्याची किती प्रश्न बरोबर असतील? बरोबर काय, एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्न चुकीचे, म्हणजे त्याचे जर x बरोबर आले तर 2x चुकतात, आणि या सगळ्या प्रश्नांची बेरीज किती आहे? 51 आहे, म्हणून x अधिक 2x बरोबर 51, 3x बरोबर 51, x बरोबर 51 छेदात 3, x बरोबर 17 त्रिक 51, त्याच्या चुकलेल्या प्रश्नांचे उत्तर आहे 17, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये, बरोबर. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्न चुकीचे येतात, तर त्या प्रश्नापैकी बरोबर प्रश्न असणार आहे 17 आणि चुकलेले प्रश्न आहेत 34, बरोबर. त्याच्या दुप्पट किती? 34, आणि ह्या दोघांची बेरीज 51 येते का नाही बघा, बरोबर. उत्तर काय आलं? 17. 17 कसले प्रश्न आहेत? बरोबर असलेले प्रश्न आहेत. पुढे बघा, एका बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बकेट होतील? बरोबर. एक बकेट भरण्यासाठी काय होतंय? 15 सेकंद लागतात, 10 मिनिटांमध्ये किती सेकंद? एका मिनिटामध्ये 60 सेकंद, 60 10 600 सेकंद, बरोबर. आता ह्या 600 लाच कितीने भागायचं? 15 ने भागायचं, 60 छेदात 15, 15 1 15, 15 चौक 60, 0 ला 0, 40 बकेट भरून होतील 10 मिनिटांमध्ये. पर्याय क्रमांक 4, आपलं सॉरी 3. किती बकेट? 40 बकेट भरून होतील, हे लक्षात ठेवा, बरोबर. अभ्यास करत राहायचं, हे साधे सोपे प्रश्न आहे, पण तुम्हाला सांगतो, मी वारंवार सांगतो, ते 90 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे. हे 90 मिनिटं तुमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठी लढाई असणार, लक्षात ठेवा, बरोबर. पुढे बघा, 22 ला 64 तर 32 ला काय? अगदी साधं सोपं, इथं अवघड काही सध्या नाही. 22 ला काय केलंय? 64 केलंय, म्हणजे तिथे यांनी काय केलंय? 2, 22 ची फोड काय केली रे संदीप? 2 गुणाकारामध्ये 2, 2 4, ह्या 4 चा तिसरा किती रे? 64. तिथं पण पुढे तुम्ही तसंच करायचंय, 32 ची फोड करायची आहे, 32 बरोबर 3 गुणाकारामध्ये 2, 3 2 6 चा तिसरा काय रे संदीप? 216. आता काही मुलं म्हणतील काय सर 2 अधिक 2 4च येतंय, मग 3 अधिक 2 5, 5 चा घन पण पर्यायात आहे का? अजिबात नाही, म्हणून त्या दिशेला जायचं नाही, लक्षात ठेवा, बरोबर. त्या सिक्वेन्स बरोबर आहे तुमचा, पण इथं पर्यायामध्ये 125 आहे का? अजिबात नाही. पर्याय क्रमांक 1 झालं तुमचं 216 हे उत्तर, बरोबर. पुढे बघा, 10 ला 125 तर 14 ला, बरोबर. हे पण अगदी साधं सोपं आहे. काय केलंय? ह्या 10 ला 2 ने भागलं, बरोबर, 2 पंचे 10, ह्या 5 चा तिसरा 125, 14 चं तसंच करा, ह्या 14 ला 2 ने भागा, 2 7 14, ह्या 7 चा तिसरा 343, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, बरोबर. एवढी साधी सोपी गणित असतात, पण सरावा अभावी तुमची याच्यामध्ये मार्क जातात. याच्यामध्ये मार्क जाऊ देऊ नका, कारण 1 मार्क अत्यंत महत्वाचा. मी अनेक हजारोवर पोरं बघितली जी 1 मार्कामुळे पुन्हा 1.5 वर्ष पळतात. त्यामुळे 1 मार्क अत्यंत महत्वाचा. तुम्ही 1 मार्क जाऊ द्यायचा नाही. तुमचा 1 मार्क गेला, जर समजा पहिलंच गणित अवघड आलं, पोरांना काय सवय असते,
प्रश्नपत्रिका हातात पडली, पहिल्याच प्रश्नाला जर समजा चुकलं तर पोरग भेटते, अजिबात नाही भ्यायचं. पुढे 99 प्रश्न आहेत, त्या 99 पैकी तुझे 95 पण बरोबर येतील, पण भ्यायचं नाही. बरोबर, पहिलंच चुकलं, काही काहींच्या हाताला घाम येतो, घाम येऊ द्यायचा नाही, सावध. 90 मिनिटं म्हणजे भरपूर वेळ आहे, असं काय ही नाही की बाबा लईच कमी वेळ आहे, भरपूर वेळ आहे. जो अभ्यास करतो त्याची प्रश्नपत्रिका 50 मिनिटांमध्ये होते. बरोबर, जो अभ्यास करत नाही त्याला तो 90 मिनिटं पण खूप खूप कमी वाटतो. पुढे बघा 23, 57, 1113, 1719, 2329, तर पुढे काय. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर चुकले. बरेच विद्यार्थी का काय सिक्वेन्स लागना, गुणाकार लागना, वर्ग लागना, घन लागना, काही सध्या होऊन गेलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचं लिहिलं, काही विद्यार्थ्यांनी तर गोल करून बाहेर आले आणि विचारायला लागले सर ह्याचं काय. पण त्यांनी काय केलंय, त्यांनी त्यांचं डोकं लावलंय. डोकं काय लावलंय मित्रांनो, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 काय तो या सगळ्या मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्याचं फक्त त्यांनी काय केलंय, 2 गट केले. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 पुढच्या 2 मूळ संख्यांचं गट काय रे संदीप, 31 आणि 37, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये. बरोबर, काय केलंय, मूळ संख्यांचा 2चा गट केला, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, अशा प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही पाठ केलं का तुमच्या एकदा डोक्यात बसलं, संख्या तुम्ही बघितल्या पेपरमध्ये क्लिक होते, अरे बापरे हे असा. बरोबर, जर तुम्ही ह्याला गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ काय जरी करत बसले तर तुमचा इथं मेळ लागत नाही. तुम्ही बाहेर येऊनच अंदाज पैकीच उत्तर ठोकणार, पण तुम्हाला संख्या फोड जमली पाहिजे कशा टाईपनं काय केले. ओके, पुढचं बघा 0, 7, 26, 63, 119. संख्या बघितल्या की लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे. बरोबर, 0 बघा, 0 इथं काय केलंय, ह्या 0 काय केलंय, 1 चा घन वजा 1 बरोबर 0. पुढे तसंच केलं, 2 चा घन 8 वजा 1 बरोबर 7. पुढे 3 चा घन 27 वजा 1 बरोबर 26 आहे का सिक्वेन्स. पुढे 4 चा घन 64 वजा 1 बरोबर 63. पुढे 5 चा घन 125 वजा 1 124, म्हणजे क्रमगत घन वजा 1 या टाइपची सिरियल आहे. तुम्ही पुढे काय करायचं, 5 च्या पुढे संदीप 6 चा घन 216 वजा 1 215, जिथं असेल तिथं डोळं झाकायचं आणि गोल करायचं, तुझं उत्तर निघून जाईल. बरोबर, पर्याय बघा 217, 216 पर्याय पण तुमच्या ओळखीचे, तुमच्या आजूबाजूचे, शेजारचे दिलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित सोडवायचं. ओके, पुढे बघा भारत वाघ तर ऑस्ट्रेलिया काय. बरोबर, भारताचा राष्ट्रीय प्राणी काय रे संदीप, वाघ आहे. तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू आहे. चिमणी लिहून बाहेर येशील, तुझी चिमणी उडाली भुर असं तुझं होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित राष्ट्रीय प्राणी पण पाठ करा. काही विचारतील, काही सांगतात ना, हा परीक्षेत पडलेला प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं, असल्या प्रश्नाकडे लक्ष नसतं, लक्ष दुसरीकडेच असतं. घे म्हणून बाजारातून मोठी मोठी पुस्तकं आणायची आणि उगं वाचत बसायची. बरोबर, पण काय वाचायचं काय नाही हे तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर समजतं. म्हणून क्लासमध्ये जेवढे मुलं आहेत त्यांना आम्ही काय सांगतो, झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा. बघा पुढे बघा, क्षय संक्रामक रोग तर कॅन्सर काय. बरोबर, क्षयचा काय होतं मित्रांनो, संक्रमण होतं, म्हणजे एकापासून दुसऱ्याला असं संक्रमण होतं. पण कॅन्सरचं तसं संक्रमण होतं का, अजिबात नाही. जर एखादा कॅन्सरचा पेशंट असेल, तुम्ही जर त्याच्या जवळ बसले तर तुम्हाला कॅन्सर होतो का, अजिबात नाही. म्हणून कॅन्सर काय होतो, असंक्रामक रोग, हे लक्षात ठेवा. बरोबर, असंक्रामक रोग ह्याचं संक्रमण होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 झालं तुमचं उत्तर. बघा, रोग कोणत्या जीवाणूपासून होतो, कोणत्या विषाणूपासून होतो, हे पण तुमचं पाठ पाहिजे. सगळ्या ऑल ओव्हर तुमचा अभ्यास पाहिजे. तुम्ही एखादा विषय सोडून जर भरतीला गेले आणि समजा त्याच विषयावर 2 मार्क पडले तर तुम्ही भरतीतनं बाजूला गेले म्हणून समजा. पुढे बघा, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कुठं आहे, महाबळेश्वर या ठिकाणी आहे. जागतिक
जागतिक दर्जाचे ढग संशोधन कुठं आहे? महाबळेश्वर या ठिकाणी, बरोबर. महाराष्ट्रामध्ये असं विचारलं, महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कुठं आहे? संदीप संदूल ताई कुठं आहे? महाबळेश्वर या ठिकाणी आहे. पुढे बघ, वेण्णा, कोयना, भीमा, पंचगंगा, येरळा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? नदीच्या उपनद्या अलीकड डावीकडून आलेली, उजवीकडून आलेली असे पण प्रश्न यायला लागले आहेत. तुम्हाला उपनद्या पाठ पाहिजे. वेण्णा, कोयना, भीमा, पंचगंगा ह्या कृष्णेच्या उपनद्या आहेत, बरोबर. कृष्णा नदी तिचं उगमस्थान महाराष्ट्रातून कुठल्या राज्यामध्ये प्रस्थान करते, तिची संगम स्थळे, त्यानंतर तिच्या काठावरील शहरे, हे तुमचं सगळं पाठ पाहिजे. तिची महाराष्ट्रातील लांबी, त्यानंतर एकूण लांबी, हे सगळं तुमचं पाठ पाहिजे. जेवढ्या नद्या आहेत, जेवढ्या मेन नद्या आहेत त्या तुमच्या पाठ पाहिजेत, लक्षात ठेव, बरोबर. महाराष्ट्रातून वाहणारी, देशातून वाहणारी, त्यानंतर जगातल्या बी नद्यावर प्रश्न येतो, लक्षात ठेवा. पुढे बघा, ही आशिया खंडातील सर्वात लांब नदी म्हणजे आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती? सिंधू, गंगा, यांगत्से का गोदावरी? उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 3, यांगत्से ही आशियातील सर्वात लांब नदी आहे. चुकून गंगा लिहायचं नाही, गंगा ही भारतातील लांब नदी आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, शेती, खाणकाम, मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहे? व्यवसायाचे पण प्रकार असतात, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय असतात, त्या तुम्हाला सगळे पाठ पाहिजे, बरोबर. कुठला व्यवसाय कुठल्या व्यवसायावर आधारित आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. बघा, शेती, खाणकाम, मासेमारी हे प्राथमिक व्यवसाय आहेत, प्राथमिक प्रकारचे व्यवसाय आहेत, बरोबर. एक तक्ताच करायचा. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे एकमेकावर अवलंबून असतात, त्यामुळे पाठ करायला अवघड नाही. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते? बरोबर. बघा, बंदर पण तुमची पाठ पाहिजे. भारताच्या भूगोलावर प्रश्न, पश्चिम किनाऱ्यावरील बंदर म्हणजे भारताचं हे असं टोक आहे, ह्या पश्चिम किनाऱ्यावरील, पूर्व किनाऱ्यावरील टोक तुम्हाला माहित. पश्चिम म्हणजे गुजरात, महाराष्ट्र ह्या साईडचा, बरोबर. हल्दिया, कांडला, प्यारादीप, तुतापुरी, बरोबर. कुठलं? कांडला हे बंदर पश्चिम किनाऱ्यावरील म्हणजे गुजरात मधलं आहे, लक्षात ठेवा. कुठला आहे हो? गुजरात मधलं. त्यानंतर प्याराद्वीप, त्यानंतर हल्दिया पश्चिम बंगाल मधला आहे, हल्दिया पश्चिम बंगाल. प्याराद्वीप कुठला आहे? ओडिसा मधला आहे. त्यानंतर तुतीकोरीन कुठला आहे? तामिळनाडू मधलं आहे, लक्षात ठेवा. कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहे, हे परीक्षेत पडलेला प्रश्न आहे. पुढे बघा, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? कोण? ज्या त्या राज्याचा राज्यपाल जर समजा पद रिकाम झालं, त्या राज्यात जे न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीश काय करतात? तात्पुरते पद सांभाळतात, हे लक्षात ठेवा, बरोबर. हे माहित असलं पाहिजे. उपराज्यपाल पद आहे का? अजिबात नाही. कोण? मुख्य न्यायाधीश. जे काय राज्य असेल त्या राज्याचं न्यायालय आणि त्या न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतील ते जोपर्यंत दुसरा राज्यपाल येत नाही तोपर्यंत काय करतात? त्या राज्यपाल पद सांभाळतात. पुढे बघा, वेगळा घटक ओळखा. कानपूर, लखनौ, हरिद्वार, वाराणसी, बरोबर. अगदी साधं सोपं, तुम्हाला फक्त जास्त अभ्यास पाहिजे. वाराणसी, हरिद्वार, कानपूर. बघा, कानपूर हे गंगा नदी काठी आहे, हरिद्वार कुठं आहे? गंगा नदी काठी आहे. वाराणसी कुठं आहे हो? गंगा नदी काठी आहे. लखनौ हे गोमती नदी काठी आहे. कुठं आहे? गोमती नदी काठी आहे. म्हणून कानपूर, हरिद्वार, वाराणसी एका नदीच्या काठावर असलेली शहर आहे. लखनौ हे शहर गोमती नदी काठी आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, जर कोणाला क्लास लावायचे असतील तर हे व्हिडिओ थांबवायचा, हे सगळं वाचायचं. जर प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर डायल करायचा किंवा व्हॉट्सअपला SMS करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.